नवी मुंबई महानगर पालिका महासभा बैठक में सीबीएसई स्कूल की प्रवेश प्रक्रिया के महत्वपूर्ण प्रस्ताव पर चर्चा के दौरान प्रभाग क्रमांक 26 का प्रतिनिधित्व करने वाले नगर सेवक विशाल विचारी ने सीबीएसई स्कूल क्रमांक 93 की 105 जगह की प्रवेश प्रक्रिया पर चर्चा के दौरान दो महत्वपूर्ण सूचनाएं सभागृह के समक्ष रखते हुए ये मांग की है कि उनके प्रभाग क्रमांक 26 के तहत सेक्टर 48, 46, 44, 50 करावे गांव जैसा बड़ा परिसर आता है। ऐसे में सीबीएसई के पुराने स्कूल के साथ नवी मुंबई महानगर पालिका द्वारा निर्मित नए स्कूल की 6 मंजिला इमारत आज बनकर तैयार खड़ी है, जिसके चलते क्लासरूम की संख्या बढ़ेगी और इसीलिए उन्होंने मनपा से पुरजोर मांग करते हुए कहा कि विद्यार्थियों की संख्या बढ़ाई जाए, जिससे सीवुड के छात्रों को इसका लाभ मिलेगा और प्रतिस्पर्धा के युग में छात्र शिक्षा से वंचित नहीं रहेंगे। वहीं साथ ही उन्होंने दूसरी मांग रखी कि करावे ग्रामस्थ के प्रकल्पग्रस्त छात्रों को भी प्रवेश प्रक्रिया में प्राथमिकता मिले और वे भी गुणवंत शिक्षा प्राप्त कर सके। प्रस्ताव क्रमांक 9 वर बोलताना शाळा क्रमांक 93 मधल्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात विषय आल्यानंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये 105 जागा संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच्या प्रशासनाने टाकल्या आहेत। नव्याने झालेला आमचा प्रभाग क्रमांक 26 त्या अंतर्गत येणारे सेक्टर 48, 46, 50, 44 करावे गाव आणि हा संपूर्ण असा मोठा आमचा परिसर असल्यामुळे साधारण 105 जागांमध्ये किती विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळेल ही साक्षरता वाटत असल्यामुळे माझी प्रशासनाला मी एक सूचना केली की नवीन शाळा इमारत आपली तयार आहे। ह्या इमारतीमध्ये आपण साधारण 6 मजली इमारत झालेली आहे। दोन्ही जुनी शाळा आणि ही नवीन शाळा अशी जर पकडली तर त्याच्यामध्ये वर्गखोल्या फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि त्या अनुषंगाने पटसंख्या वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे। म्हणून प्रशासनाला मी विनंती केलेली आहे की आपण पटसंख्या वाढवा जेणेकरून ह्या सिव्हिल्स विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये शिकण्याचा लाभ मिळेल आणि प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये माझाही मुलगा टिकला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेता यावा। सीबीएसईच्या माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळा राहावीच, परंतु ही शाळा सध्याच्या युगामध्ये आपण पाहत आहात की फार गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे या सिव्हिल्स मधला प्रत्येक विद्यार्थी शाळेच्या प्रवेशापासून वंचित राहू नये। तसेच प्रकल्पग्रस्तां करताही या ठिकाणी एक साधारण प्रवेश मिळाले पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे। प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर आपण हे सर्व या ठिकाणी आज लाभ घेत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ह्या प्रकल्पग्रस्तांची मुलं म्हणजे करावे ग्रामस्थांमधले करावे गावातील माझे सर्व मुलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिकले पाहिजे, याच्याकरता आपण पटसंख्या वाढवावी अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।